नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे, जो की बायोरेमिडिएशन त्याचा काय रोल आहे, तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे, हा ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम आहे. हा एन्झाईम कॅटलाइज करतो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. दोघी रिॲक्शन हा कॅटलाइज करतो विथ दी हेल्प ऑफ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर. आणि जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे तो आहे हायड्रोजन परऑक्साईड, त्याला आपण म्हणतो H2O2. हा जो एन्झाईम आहे वाईडली डिस्ट्रीब्यूट आहे नेचरमध्ये, तसंच आपल्याला तो प्लांट्समध्ये सुद्धा सापडतो. म्हणजे जे काही हॉर्स रॅडिस हा जो प्लांट आहे, तसंच जे काही फंगसचे जे स्पेसिस आहेत, तर जर आपण पाहिलं पॅनरकाइड कायरोस्पोरियम ही जी फंगलची स्पेसिस आहे, याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिडो रिडक्टेज हा जो एन्झाईम आहे तो प्रोड्यूस केलेला पाहायला मिळतो. तसंच काही बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियामध्ये जर आपण पाहिलं सुडोमोनास आहे, बॅसिलस सबटिलस आहे, असे वेगवेगळे जे काही स्पेसिस आहे बॅक्टेरियाच्या, त्यासुद्धा हा जो एन्झाईम आहे तो प्रोड्यूस करत असतात. आणि हा एन्झाईम काय आहे, त्याची कॅपेबिलिटी काय आहे, जेणेकरून जे काही ऑर्गॅनिक पोल्टंट आहे किंवा झेनोबॅटिक कंपाऊंड आहे, जे त्याच्यामुळे जे काही एन्व्हायरमेंटलला काही हार्मफुल पण असतात आणि काही त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युटंटसुद्धा होऊ शकतं. तर असे जे जेनोबॅटिक कंपाऊंड असतात किंवा ऑर्गॅनिक पोल्युटंट असतात, त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम हे जे एन्झाईम आहे ते करत असतं. आणि असेच वेगवेगळे जे काही फंगस स्पेसिस किंवा प्लांट किंवा जे काही बॅक्टेरियाचे स्पेसिस आहे, ते जे काही एन्झाईम आहे ते प्रोड्यूस करतात, जेणेकरून त्याचं ते जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल किंवा पोल्युटंट असेल किंवा झेनोबॅटिक कंपाऊंड असेल, त्याचं डिग्रेडेशन किंवा ब्रेकडाऊन हे होतं. तर हे झालं पेरॉक्सिडेज म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता इम्पॉर्टंट काय आहे बायोरेमिडिएशनमध्ये पेरॉक्सिडेजचं ते आपण आता पाहूयात. तर बायोरेमिडिएशन प्रोसेसमध्ये ज्यावेळेस जे काही ट्रान्सफॉर्मिंग किंवा डिग्रेडिंग एन्व्हायरमेंटल पोल्युटंट असतात, ते लेस टॉक्झिक आणि नॉन टॉक्झिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन आपण करू शकतो, जे की स्पेशली इफेक्टिव्ह असतात. म्हणजे ॲरोमॅटिक किंवा फेनोलिक कंपाऊंड किंवा पोल्युटंट आपल्याला पाहायला मिळतात, जे की इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट कॉमनली इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे कंपाऊंड असतात त्याची टॉक्झिसिटी, कार्सिनोजेनिसिटी आणि जे एन्व्हायरमेंटल परसिस्टंट आहे ते खूप हाय आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून ते एन्व्हायरमेंटलला सुद्धा डॅमेज करतं. तसंच जे काही वेस्ट वॉटरमधून जे काही पोल्युटंट निघतात ते सुद्धा वॉटर बॉडीजमध्ये ॲड होतात किंवा सॉईलसुद्धा कंटॅमिनेशन त्याच्यामुळे होते. त्यामुळे आणि जे काही प्लांट्स वगैरे आहेत त्यांनासुद्धा याच्यामुळे डॅमेजही होत असतात. तर हे जे काही ब्रेकडाऊन आहे ते हे ज्या सबस्टन्सचं पेरॉक्सिडेज काय करतो, जेणेकरून त्याचं डिटॉक्सिफाय होऊ शकेल किंवा रिस्टोरेशन त्या पोल्युटेड एन्व्हायरमेंटचं होऊ शकेल. ज्याच्यामध्ये सॉईल असेल, ग्राउंड वॉटर असेल किंवा इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर सिस्टीम असेल, त्याच्यामध्ये जे काही पोल्युटंट प्रेझेंट असतात त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम किंवा कॅटलाइज करण्याचं काम ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शनचा दोघांचा वापर करून हे जे काही पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे ब्रेकडाऊन करत असतो. त्याच्यानंतर बायोकेमिकल रिॲक्शन जर आपण पाहिली तर H2O2 + RH2 इट कन्वर्ट इट टू द 2H2O + R. तर ह्या पेरॉक्सिडेज एन्झाईममध्ये किंवा चा वापर करून ह्या रिॲक्शनमध्ये जे काही हायड्रोजन परऑक्साईड आहे ते रिड्यूस होतं वॉटरमध्ये, आणि जो काही सबस्टिट्यूट आहे RH2 जो की फिनॉल असू शकेल किंवा डाय किंवा जे ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल ते ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होतं. आणि हा जो काही ऑक्सिडाइज फॉर्म आहे तो नंतर डिग्रेडेशन होतो किंवा पॉलिमरायझेशन प्रोसेसद्वारे त्याचं लेस हार्मफुलमध्ये कन्व्हर्जनही केलं जातं. आणि वेगवेगळे हाच एन्झाईम नाही, अजून बरेचसे जे एन्झाईम आहे त्याचा वापर करून त्याचं डिग्रेडेशनही होतं. पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे तो फ्री रॅडिकल प्रोड्यूस करतो, जनरेट करतो रिॲक्शनमध्ये. आणि हे जे रॅडिकल आहे ते हायली रिॲक्टिव्ह आहे आणि ते डायरेक्टली जे काय पोल्युटंट मॉलिक्युलला कॉम्प्लेक्सला अटॅक करतात, जेणेकरून या ज्या रिॲक्शनची जी चेन आहे ती इनिशिएट होते आणि जे काही पार्शल डिग्रेडेशनला कंप्लीट व्हायला किंवा प्रोसेस चालू व्हायला याच्यामुळे मदत होते. तर याच्यामध्ये आपण पाहतो की हा जो हायड्रोजन परऑक्साईड आहे तो वॉटरमध्ये कन्व्हर्जन होतो आणि जो सबस्ट्रेट आहे तो ऑक्सिडाइज फॉर्ममध्ये ऑक्सिडाइज प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन होतो, जेणेकरून तो फर्दर डिग्रेडेशनही होतो. आणि पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे फ्री रॅडिकल जनरेट करतो, जेणेकरून जे काही डायरेक्टली कॉम्प्लेक्स प्रोटॉन मॉलिक्युलवरती ते अटॅक करतात आणि ह्या रिॲक्शनमध्ये कंप्लीट आणि पार्शल डिग्रेडेशन या इनिशिएशनमुळे हायली रिॲक्टिव्ह रॅडिकलमुळे होतं. तर हे झालं मेकॅनिझम किंवा बायोकेमिकल रिॲक्शन. तर टाईप ऑफ पोल्युटंट ज्याच्यामध्ये कोणकोणते डिग्रेडेशन होतं, म्हणजे कोणकोणते जे
पोल्युटंट आहे त्याचं मेनली हा जो पेरॉक्सिडेज एन्झाईम आहे तो डिग्रेड करतो. त्यामध्ये व्हरायटी ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युटंट आपल्याला पाहायला मिळतात. टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, फेनॉलिक कंपाऊंडमध्ये किंवा पेपर मिलमध्ये किंवा रिफायनरीज असतात किंवा पेस्टिसाईड असतात जे की ॲग्रिकल्चर रनऑफमध्ये किंवा पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन असतील जे ऑइल स्पिलमध्ये असतात किंवा एंडोकेरिन जे काही डिस्पिरेटिंग कंपाऊंड आहे फार्मास्युटिकल वेस्टमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा केसमध्ये जो पेरॉक्सिडेज जो एन्झाईम आहे तो हेवी मेटलला सुद्धा डिग्रेड करतो. तसंच जे काही ऑर्गॅनिक लिगँड असतील त्याचेसुद्धा फॅसिलिटिंग करून त्याचं रिमोव्हलेशन हे होत असतं. असे बरेचसे जे काही पोल्युटंट आहे त्याला डिग्रेड करण्यासाठी पेरॉक्सिडेज एन्झाईम वापरला जातो. त्याच्यानंतर मेकॅनिझम काय आहे एन्व्हायरमेंटल क्लीनअपचं ते आता आपण पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा डायरेक्ट एन्झायमॅटिक ट्रीटमेंट होते. म्हणजे जे काही पोल्युटेड वॉटर असेल किंवा सॉईल असेल त्याला पेरॉक्सिडेज एन्झाईममध्ये किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये ट्रीट केलं जातं. त्याच्यामुळे जे काही ऑक्सिडेशन जे कंटॅमिनेशनची जी प्रोसेस आहे म्हणजे जे कंटॅमिनंट आहे त्याचं ऑक्सिडेशन इनिशिएशन होतं. तसंच इमोबिलाइज एन्झाईम म्हणजे पेरॉक्सिडेज काय करतो जे काही सॉलिड सरफेस देऊन त्याला पूर्णपणे त्या पोल्युटंटना इमोबिलाइज करतो आणि त्याची स्टॅबिलिटी आणि रियुजेबिलिटी जे काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमध्ये इन्क्रीज करतो आणि त्याच्यावरती जे काही मायक्रोबियल ॲक्शन आहे म्हणजे जे काही फंगस असतील किंवा बॅक्टेरिया असतील त्या प्रोड्यूस होतात. आणि हा पेरॉक्सिडेज हा नॅचरलसुद्धा प्रोड्यूस होतो किंवा कल्चर करून आपण त्याचं इनॉक्युलेशन डायरेक्टली पोल्युटेड एन्व्हायरमेंटमध्ये किंवा एखाद्या बायोरिॲक्टरमध्ये आपण टाकून जे काही कंटॅमिनंट आहे एन्झायमॅटिकली त्याचं डिग्रेडेशन हे होतं. तसंच फायटो रिमिडिएशन सपोर्ट ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जे की हॉर्स रॅडिश हा जो काही प्लांट प्रोड्युसिंग पेरॉक्सिडेज स्पेसिस आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या रूटजवळ जर पोल्युटंट असतील तर तो त्याला अपटेक करतो या एन्झाईमद्वारे आणि त्याला ॲज अ ग्रोथ प्रोमोटर म्हणून यूज केला जातो आणि तसं पूर्णपणे या एन्व्हायरमेंटमध्ये डिटॉक्सिफिकेशनही होत असतं. हा जो काही हॉर्स रॅडिश हा जो काही प्लॅन्ट आहे त्याच्या रूटजवळ किंवा त्याच्या एरियामध्ये जर एखादा कंटामिनंट असेल तो त्याला ॲज अ न्यूट्रंट म्हणून किंवा त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हा करत असतो. तर असं एन्व्हायरमेंटल क्लीनअप मेकॅनिझम आपल्याला पेरॉक्सिडेज एन्झाईमद्वारे केलेलं पाहायला मिळतं. मायक्रोबियल तसंच प्लांट सोर्स काय आहे ते आपण सर्वल पेसेस आपल्याला पाहायला मिळतात. जे काही व्हाईट रॉट फंगस आहे जो पॅनेरकॅट कायनोस्पोरियम हा जो काही किंवा टर्मॅट व्हर्सिकल हे दोन ज्या स्पेसिस आहे ते जास्त प्रमाणामध्ये लिग्निन पेरॉक्सिडेज आणि मॅग्नीज पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे त्या प्रोड्यूस करण्यासाठी किंवा प्रोड्युसर आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. हे एन्झाईमचा वापर करून फंगस जे काय असेल लिग्निन किंवा जे कॉम्प्लेक्स जे काही बायोपॉलिमर आहे त्याला डिग्रेड करतं ब्रेकडाऊन करतं जेणेकरून जे काही झॅनोमॅटिक पोल्युटंट असतील तसंच पूर्णपणे त्याला डिग्रेड करण्याची इक्वली कॅपेबिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसंच बॅक्टेरियामध्ये जर पाहिलं बॅसिलस सबटिलस किंवा सुडोमोनास एरोजेनोसा हे जे काही पेरॉक्सिडेज एन्झाईम प्रोड्यूस करणारे प्लांट आहे. तसंच प्लांट किंगडममध्ये जर आपण पाहिलं तर हॉर्स रॅडिश हा जो प्लांट आहे तो हॉर्स रॅडिश पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे तो प्रोड्यूस करतो जेणेकरून हा जो व्हॅल्युएबल एन्झाईम आहे तो नंतर बायोसेन्सरमध्ये किंवा बायोरिमिडिएशन ॲप्लिकेशनमध्ये ॲज अ कमर्शियली आपण यूज हा करू शकतो. तर हे झाले मायक्रो ऑर्गॅनिझम आणि प्लांट सोर्स. त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला ही हायली इफेक्टिव्ह आणि लो कॉन्सन्ट्रेशन पोल्युटंटचं साठी इफेक्टिव्ह टेक्निक आहे. तसंच ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये सुद्धा आपण करू शकतो आणि जे काही वेगवेगळे जे काही टाईप्स ऑफ पोल्युटंट आहे त्याच्यावर सुद्धा अलाउमेंट आपण ती करू शकतो. तसंच नॅचरल सोर्सेस जर आपण पाहिलं त्यामुळे ही जे काही इको फ्रेंडली टेक्निक बनते. जे काही प्लांट सोर्स आहे त्याच्यामुळे ही जी काही टेक्निक आहे इको फ्रेंडली बनते. तसंच जे काही याच्यामुळे एन्झायमॅटिक प्रोसेसमुळे एखादा सेकंडरी पोल्युशन याच्यामध्ये प्रोड्यूस होत नाही आणि आपण इन सिटू म्हणजे ऑन साईट म्हणजे जिथे जे काही कंटॅमिनेशन आहे ते आपण काढू शकतो आणि एक्सिटू म्हणजे ती जे वॉटर असेल किंवा सॉईल असेल ती एक्सिवेट करायची आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन एखाद्या बायोरिॲक्टरमध्ये किंवा एखाद्या प्लेसमध्ये त्याचं रिमिडिएशन मेथडद्वारे पूर्णपणे रिमिडिएशन हे करायचं. तर असंच दोघी टेक्निकद्वारे इन सिटू आणि एक्सिटूद्वारे आपण रिमिडिएशन मेथडद्वारे हे जे काही पेरॉक्सिडेज एन्झाईमचा वापर करून बायोरिमिडिएशन प्रोसेस ही करू शकतो. तसंच जे काही लार्ज कंटामिनेटेड एरियामध्ये सुद्धा इंडस्ट्रियल स्केलला सुद्धा आपण याचा वापर हा करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पेरॉक्सिडेज एन्झाईम जो आहे त्याचा रोल काय आहे बायोरिमिडिएशनमध्ये ते आपण डिस्कस केलं आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे एन्झाईम डिस्कस केले बायोरिमिडिएशनमध्ये यूज होणारे. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये बायोरिमिडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनची प्लेलिस्टची लिंक दिली आहे तर तुम्ही ते चेकआउट करू शकता किंवा प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ती प्लेलिस्ट चेक करू शकता.
आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये.